Okay. Good morning, friends. I am your new science teacher, Mr. Vaibhav Patil, in Swargya Nikhil Bhau Khadse Semi English Medium School, Muktai Nagar. Today we have discussed here the another important point in your syllabus, that is the respiration. The next point is respiration. Before to starting this point, we have discussed here the previous lecture point. Okay, so please, this is the revision point. Okay, so please listen to be carefully. Okay, in previous lecture we in previous lecture we have seen the first point, that is the growth. Do you know the meaning of growth? Growth means वाढ. So how to grow in human beings and how to grow in living organisms. The necessary for the necessary of growth food is necessary for the growth. The food is must necessary for the growth. This is important point, so please remember it. Now in the growth point we can see that humans are make their own food easily. Okay, but plants, how to plants produce their food? Okay, then we cover the म्हणजे वनस्पती त्यांचे फूड कसं निर्माण करतात, किंवा त्यांचे जे फूड आहे किंवा त्यांचं अन्न वनस्पती हे कसं निर्माण करतात. हाऊ टू प्लांट्स प्रोड्यूस देअर फूड, दॅट प्रोसेस इज नोन ॲज द फोटोसिंथेसिस. हे आपण कव्हर केलेलं आहे, आपण हे रिव्हिजन बघतोय. ओके, सो फोटोसिंथेसिस, देअर आर 3 terms are required to process of photosynthesis. Okay, first one is sunlight, second one is carbon dioxide, and third one is chlorophyll. Do you know the chlorophyll present in plants leaves? म्हणजे क्लोरोफिल हा कशामध्ये प्रेझेंट आहे? आपल्या जे पाने असतात त्याच्यामध्ये तो प्रेझेंट आहे, त्याच्यामुळे वनस्पती हे हिरव्या कलरच्या दिसतात. ओके, द फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज दॅट द इंटेक ऑफ फूड अँड रिझल्टंट ग्रोथ इज इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग. अन्नग्रहण आणि त्याच्यामुळे झालेली वाढ हे सजीवांची प्रमुख लक्षणं आहे. हे आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. आय होप यू आर क्लिअर अप टू दिस. इफ यू आर नॉट अनेबल टू अंडरस्टँड दिस, प्लीज सी इन द प्रिव्हियस लेक्चर व्हिडिओ अँड गो फॉर इट. ओके, सो नाउ डिस्कस द second point is that respiration. Okay, respiration. For this point you can refer your textbook number, page number 11. So open your page book number 11. Okay, so let's start is respiration. Respiration means श्वसन. आपण जे श्वासोच्छ्वास करतात किंवा आपण जो श्वास घेतात त्यालाच आपण काय म्हणतो? रेस्पिरेशन असे म्हणतात. ओके, नाउ होल्ड युअर हँड in front of your nose or keep your hand on your chest. What do you feel? तुम्हाला तुमच्या नाकाच्या समोर आपला हात धरायचा आहे आणि किंवा तुमच्या छातीवरती तुमचा हात ठेवायचा आहे. and then observe that what do you feel. if you are take the hand in front of in your nose, then what will be happen? easily we can say that की काय होईल, आपल्या नाकाला हवा आतमध्ये एका पर्टिक्युलर टायमाच्या नंतर एका पर्टिक्युलर पिरियड ऑफ टाईम आपल्या हाताला काय लागेल? हवा लागेल. आणि जर आपण आपल्या चेस्ट म्हणजे छातीवरती जर हात ठेवला तर आपल्याला काय जाणवते? आपल्या छातीमध्ये कुठेतरी धगधग होत आहे हे आपल्याला जाणवते. ओके, नाउ सेकंड पॉईंट इज दॅट इफ यू ऑब्झर्व अ स्लीपिंग डॉग, व्हॉट मुवमेंट ऑफ इट्स बेली डू वी सी. आपण झोपलेल्या कुत्र्यामध्ये पोटाची कोणती हालचाल आपल्याला दिसून येते? इझिली वी कॅन एबल टू से दॅट द बेली इज द बेली इज अपवर्ड, म्हणजे ती खाली जाते आणि त्याच्यानंतर ती वरती येते, म्हणजे कुत्र्यामध्ये काहीतरी श्वसनाची क्रिया ही घडत असते. ओके, नाउ लिव्हिंग थिंग्स नीड ऑक्सिजन इन ऑर्डर टू लिव्ह. म्हणजे सजीवांना जगण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते. ओके, आपण नेहमीप्रमाणे ऐकत आलेलो आहे की सजीवांना सर्वात जास्त कशाची आवश्यकता असते? ऑक्सिजनची आवश्यकता असते. इनहॅलिंग ऑक्सिजन अँड एक्सहलिंग द कार्बन डायऑक्साइड फ्रॉम इन द बॉडी ड्यू टू द यूज ऑफ ऑक्सिजन इज कॉल्ड रेस्पिरेशन. दिट इज द डेफिनेशन ऑफ रेस्पिरेशन. इनहॅलिंग ऑक्सिजन अँड exhaling the carbon dioxide
इन द बॉडी ड्यू टू द यूज ऑफ ऑक्सिजन इज कॉल्ड रेस्पिरेशन. मराठीत जर सांगायचं झालं तर सजीवांना जगण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते, म्हणजे नेसेसरी ऑक्सिजन इज नेसेसरी फॉर द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. ओके. ऑक्सिजन शरीरात घेणे आणि त्याच्या वापरातून शरीराच्या बाहेर कार्बन डायऑक्साईड सोडणे यालाच काय म्हणतात, श्वसन असे म्हणतात. मराठीमध्ये कळलं. ओके. नाऊ नेक्स्ट पॉईंट इज दॅट ॲनिमल सच ॲज फिश, स्नेक, माऊस एक्सेट्रा हॅव स्पेसिफिक ऑर्गन्स फॉर रेस्पिरेशन. ओके. म्हणजेच काय, मासे, साप आणि उंदीर याला स्पेसिफिक ऑर्गन्स अवयव असतात. कशासाठी? श्वसनासाठी. ऑन अदर हँड प्लांट रेस्पायर बाय मीन्स ऑफ मायक्रोस्कोपिक पोर्स ऑफ देअर स्टीम अँड लीव्ज. ठीक आहे, मासे करू शकता श्वसन, मान्य केलं. उंदीर करू शकतो, हे सुद्धा मान्य केलं. बट प्लांट्स आर ऑल्सो लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, बट हाऊ दे आर रेस्पायर अँड व्हॉट इज देअर मेन ऑर्गन्स, दिट इज द मेन इम्पॉर्टंट पॉईंट. ओके. वनस्पती हे त्यांचं श्वसन कसं करतात ते आपल्याला बघायचं आहे. ओके. तर ते कशाच्या साह्याने करतात, ज्याच्यामध्ये मायक्रोस्कोपिक पोर्स, जस्ट अ मिनिट, आय एम मूव इट. ओके. मायक्रोस्कोपिक पोर्स ऑन देअर स्टीम अँड लीव्ज, म्हणजे पानावरील जे सूक्ष्म छिद्रावाटे ते श्वसन करतात. आणि स्टीम म्हणजे काय, त्याचं खोड. याच्या माध्यमातून वनस्पती हे त्यांची श्वसनाची प्रक्रिया ही पार पाडत असतात. ओके. फिश कशातून करते, फिशचा ऑर्गन्स काय, त्याला ऑर्गन्सला काय म्हणतात हे आपल्याला कलेक्ट माहिती करायची आहे. तर फिशच्या गिल्स म्हणजे त्याचे जे कल्ले असतात तिथून फिश त्यांचं रेस्पिरेशन डन करते. स्नेक काय करतो, स्नेक म्हणजे साप, त्याच्या नॉस्ट्रिल्स म्हणजे नाकपुड्या असतात. नाकपुड्या त्याच्या कुठे असतात, तर त्याच्या जे डोकं आहे त्याच्या आतमध्ये ते असतात. माऊस पण त्याच्या नाकपुड्या थ्रूच करतो. ओके. नाऊ मूव टू सेकंड पॉईंट इज दॅट रेस्पिरेशन इज अ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग्स. श्वसन हे सजीवांचे प्रमुख लक्षणे आहेत. माणूस ह्या त्याची श्वसनाची प्रक्रिया श्वसन कोणत्या ऑर्गनमधून करतो, तर नोजमधून करतो. मासे त्याच्या गिल्समधून करतात, म्हणजे जे कल्ले आहेत त्याच्यामधून करतात. अँड लीफ ऑफ प्लांट म्हणजे प्लांट कशातून करतात, त्याच्या पानांमध्ये असलेल्या सूक्ष्म छिद्रांवाटे ते श्वसन प्रक्रिया पार करत असतात. ओके. नाउ मूव ऑन टू द सेकंड नेक्स्ट पॉइंट. कॅन यू रिकॉल इज ऑल द फूड वी ईट यूज बाय द बॉडी. आपण जे सर्व खाल्लेलं अन्न आहे ते आपल्या शरीरामध्ये उपयोगात येते का, किंवा ते आपल्याला पूर्णपणे उपयोगी पडते का. ओके. सेकंड क्वेश्चन इज दॅट व्हॉट इज द अनयूज पार्ट ऑफ फूड कन्व्हर्टेड इनटू. निरुपयोगी अन्न पदार्थांचे कशामध्ये रूपांतर होते. जर आपल्याला पूर्ण फूड जर गरजेचं नसेल तर मग जे शिल्लक असते त्याचं रूपांतर कशामध्ये होते हेच आपल्याला नेक्स्ट पॉईंटमधून बघायचं आहे. द नेक्स्ट पॉईंट इज दॅट एक्झर्शन. ओके. डू यू नो द मिनिंग ऑफ एक्झर्शन. इन मराठी एक्झर्शन मीन्स उत्सर्जन. ओके. क्लियर इट. ओके. नाउ waste substances are formed during the many processes that take place in the bodies of animals. Okay. waste substances म्हणजे काय, वाया जाणारे पदार्थ आर फ्रॉम ड्युरिंग द मॅनी प्रोसेसेस अँड दॅट टेक प्लेस इन द बॉडी ऑफ ॲनिमल्स. प्राण्यांच्या शरीरात होणाऱ्या अनेक क्रियांमधून निरुपयोगी टाकाऊ पदार्थ तयार होतात. बरोबर, त्यांनाच आपण काय म्हणतो, उत्सर्ग असे म्हणतो. These are called as एक्सेट्रा. ओके. एक्सेट्रिया म्हणजे काय, उत्सर्जन. ओके. अँड द प्रोसेस ऑफ इलिमिनेटिंग देम फ्रॉम द बॉडी इज कॉल्ड एक्झर्शन. म्हणजे जे टाकाऊ पदार्थ आहे ते शरीराबाहेर टाकण्याच्या प्रक्रियेला, प्रोसेसला काय म्हणतात, एक्झर्शन असे म्हणतात, म्हणजे उत्सर्जन असे म्हणतात. ॲनिमल्स हॅव स्पेसिफिक ऑर्गन्स फॉर एक्झर्शन. ओके.
म्हणजे प्राण्यांमध्ये उत्सर्जनाचे विविध अवयव असतात, ह्युमनमध्ये पण असतात. ते आपल्याला डीपली हायर स्टँडर्डमध्ये डिस्कस करायचं आहे. ओके. प्लॅन्स टू एक्स्ट्रिक्ट वनस्पती देखील उत्सर्जन करतात. ठीक आहे, आता आपण मानलं की प्राण्यांना एक विशिष्ट अवयव असतात किंवा ह्युमन बिंगला एक विशिष्ट अवयव असतात, पण हाऊ टू प्लॅन्स देअर एक्झर्शन, हाऊ टू प्लॅन्स टेक प्लेस देअर एक्झर्शन. फॉर एक्झाम्पल, म्हणजे वनस्पती सुद्धा त्यांचं उत्सर्जन हे करत असतात. सम प्लॅन्ट्स शेड लीव्स इन स्पेसिफिक सीझन. वेस्ट सबस्टन्सेस स्टोर इन द लीव्स ऑफ प्लॅन्ट्स आर शेड अलॉंग विथ द लीव्स. म्हणजे काही वनस्पती विशिष्ट ऋतूंमध्ये त्यांची पानगळती ही होत असते आणि झाडांमधील जे वेस्ट सबस्टन्सेस आहे ते त्यांच्या पानामध्ये रोखून ठेवले जातात आणि जेव्हा पानगळती होते तेव्हा ते अनवॉन्टेड सबस्टन्सेस आहे हे झाडापासून वेगळे होत असतात. त्यालाच काय म्हणतो आपण, वनस्पतीमधील उत्सर्जन असे म्हणतो. नाउ वी कॅन ॲबल टू ऑब्झर्व दिस फिगर, अ ट्री शेडलिंग लीव्स. ओके. हे जे फिगर आहे किंवा हे जे पिक्चर आहे यामध्ये इझिली वी कॅन ॲबल टू सीन की झाडांमध्ये कशी पानगळती झालेली आहे. ओके. नाउ गो टू द पेज नंबर 12. प्लीज turn your page book number 11 and go to the page number 12. In page number 12 we can see that the activity, this is the try this activity we are deeply learn your activity book. Okay, this is our first activity or first experiment in your syllabus, so we are deeply in another video, so we are discuss only in briefly. Okay, take a transparent plastic bag, tie it over a leaf of a plants as shown in the picture. एक तुम्हाला ट्रान्सपरंट प्लॅस्टिक बॅग घ्यायची आहे, एक पारदर्शक प्लॅस्टिक अशी बॅग घ्यायची आहे. तिला कशावरती बांधायची आहे, लीफ ऑफ अ प्लॅन्ट ॲज शोन इन फिगर. म्हणजे एक झाड एक रोपट्याच्या एका पानांवरती तिला बांधायची आहे. ऑब्झर्व इट आफ्टर 6 to 7 hours. व्हॉट डू यू सी. 6 ते 7 तासानंतर तुम्हाला निरीक्षण करायचं आहे त्यामध्ये काय काय चेंजेस होत आहे. ओके, हा आपला ॲक्टिव्हिटीचा एक पार्ट आहे. आपण हे डीपली आपल्या एक्सपेरिमेंटमध्ये बघणारच आहोत, पण आपण इथे ब्रीफली म्हणजे एक ढोबळमानाने इथे डिस्कशन करणार आहोत. ओके. ड्रॉपलेट्स ऑफ वॉटर, काय चेंजेस होतील ते बघायचं आहे. ड्रॉपलेट्स ऑफ वॉटर कलेक्ट्स ऑन द इनसाइड ऑफ द बॅग. इट मीन्स दॅट प्लॅन्ट्स एक्स्ट्रीट वॉटर इन द फॉर्म ऑफ वेपर. म्हणजे काही तासांनंतर काय झालेलं असेल, प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये ड्रॉपलेट्स ऑफ वॉटर कलेक्ट झालेले असतील, म्हणजे पाण्याचे काहीतरी थेंब जमा झालेले असतील. आपण म्हणजे याचा अर्थ काय, तर वनस्पती सुद्धा बाष्प रूपात पाण्याचे काय करतात, उत्सर्जन करतात. ओके, वेपर म्हणजे बाष्प रूपात. ओके. नाउ एक्झर्शन इज द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग्स. दिस इज एक्झर्शन इज अ सेकंड इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. फर्स्ट वन इज दॅट ग्रोथ अँड सेकंड वन इज दॅट respiration and third one is that exertion. Okay, now go to the next point. Use your brain power. What is the sticky substances seen on the stem of the bubble or drumstick trees? Okay, बाभूळ, शेवगा या वनस्पतींच्या खोडावर दिसणारा चिकट पदार्थ काय आहे? यू कॅन इझिली ॲबल टू सीन इन दिस पिक्चर. ह्या चित्रांमध्ये आपण इझिली बघू शकतो की तो सबस्टन्सला आपण काय म्हणतात ते तुम्हाला निरीक्षण करायचं आहे आणि आन्सर द्यायचा आहे. ओके. बिफोर गोइंग टू नेक्स्ट पॉइंट, वी हॅव सीन द फिगर एक्झर्शन ऑफ द लीव्स ऑफ अ प्लॅन्ट. ह्या कॅरी बॅगमध्ये किंवा ह्या प्लॅस्टिक बॅगमध्ये इथे थोड्या प्रमाणात काय झालेले असतील, ड्रॉपलेट तयार झालेले असतील, कशाचे, पाण्याचे. ओके, अप टू क्लिअर इट इज. ओके. नाव ऑब्झर्व अँड डिस्कस. निरीक्षण करा आणि चर्चा करा. ओके. हॅव यू एक्सपिरियन्स धिस. तुम्हाला या गोष्टीचा अनुभव आहे का? व्हॉट हॅपन इमिडिएटली आफ्टर द फॉलोइंग ॲक्शन. जर आपण या क्रिया घडल्यानंतर आपल्याला काय बदल जाणवतात ते आपल्याला बघायचं आहे. लाईट
फ्लॅश सडनली इंटू युअर आईज, डोळ्यांवर अचानक जर प्रकाश पडला तर आपल्याला काय जाणवते किंवा आपण काय रिॲक्शन देतो किंवा काय ॲक्शन देतो. हाऊ टू रिस्पॉन्ड इट ॲट दिस सिच्युएशन. ऑब्वियसली यू आर इमिडिएटली क्लोज युअर आईज, आपण लगेच आपलं डोळे हे बंद करतो. सडनली यू फेल्ट अ पिन प्रिक, हाताला अचानक कोणी चिमटा काढला किंवा टाचणी टोचली. पिन प्रिक म्हणजे टाचणी किंवा चिमटा घेणे. तर आपण काय करतो, वी कॅन सडनली क्राई और सडनली लाऊड ऑन इट पर्सन. ओके, आपण त्याला काय करतो, जोरात त्याला आवाज करतो किंवा आपण जोरात प्रतिकार करतो. द लीव्ज ऑफ मिमोसा प्लांट वेअर टच. मिमोसा म्हणजे लाजाडू. ओके, लाजाडूच्या पानांना हात लावला तर काय होते, लाजाडूचे पानं हे एका विशिष्ट ठिकाणी गोळा होतात, म्हणजे ते त्याचे पानं गोळा करून घेतात. ओके, ॲट सनसेट लॅम्प्स ऑन द स्ट्रीट ऑर कोर्टयार्ड आर लीट अँड इन्सेक्ट गॅदर अराउंड द लॅम्प्स. दिवस मावळल्यानंतर अंगणातील अथवा रस्त्यावरील विजेचे दिवे लागले व भोवती कीटक जमा झाले. असं का होते, कोर्टयार्ड मीन्स अंगण अँड स्ट्रीट लाईट म्हणजे तुमच्या रस्त्यावरची लाईट. हे संध्याकाळी लागल्याच्या नंतर तिथे कीटक का जमा होतात हे तुम्ही निरीक्षण केलेलं आहे का. ही क्रिया का घडते हेच आपल्याला पुढील पॉईंटमध्ये डिस्कस करायचं आहे. ओके, नाउ रिस्पॉन्स. द टायटल ऑफ दिस पॉईंट इज दॅट रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युलाय अँड मुवमेंट. चेतना क्षमता व हालचाली. लिव्हिंग थिंग्स ॲक्ट इन व्हेरियस वेज वेन रिस्पॉन्डिंग टू स्टिम्युलाय. ओके, चेतनेला प्रतिसाद देताना सजीवांमध्ये विविध क्रिया होत असतात. इफ यू सडनली एंटर अ काऊ शेड द काऊज अँड बफेलो स्टँड अप. आपण जर अचानक आपल्या गोठ्यामध्ये जर गेलो तर काऊज अँड बफेलो काय होतात, उठून उभे राहतात किंवा स्टँड अप होतात. बिगिंग टू मूव, वन ऑर टू मे इवन स्टार्ट मुनिंग. एखाद्या गायीचे हंबरणे या सर्व हालचाली आपल्याला बघतात. मुनिंग मीन्स हंबरणे. डू यू नो द मिनिंग ऑफ मुनिंग? हंबरणे. ओके, अ क्रीपर प्लांटेड इन द कोर्टयार्ड लेन्स अराउंड अ सपोर्ट. आपल्या अंगणातील क्रीपर म्हणजे वेल ही आधाराच्या दिशेने झुकत असते. ओके, आपल्या अंगणात जी लावलेली वेल असते ती सुद्धा कशाच्या दिशेने झुकत असते, आधाराच्या दिशेने झुकत असते. अ पॉटेड प्लांट प्लेस्ड इन अ विंडो ग्रोज टुवर्ड अ सनलाईट. ओके, दिस पॉईंट इज कव्हर इन द मुवमेंट ऑफ प्लांट्स. ओके, आपण यामध्ये बघतोय की वनस्पतीच्या हालचाली कशा होतात. आता प्राण्यांच्या हालचाली आपण बघितलं की इझिली द ॲनिमल आर इझिली मूव्ह फ्रॉम वन प्लेस टू अनादर. बट हाऊ टू प्लांट आर मुवमेंट अँड हाऊ टू प्लांट टेक प्लेस देअर मुवमेंट. ओके, द प्लॉटेड प्लांट प्लेस्ड इन अ विंडो ग्रोज टुवर्ड द सनलाईट. म्हणजे काय, खिडकीत ठेवलेली वनस्पती ही सूर्यप्रकाशाकडे झुकलेली दिसते. इट मीन्स दॅट प्लांट टू शो मुवमेंट. म्हणजेच काय, वनस्पतीमध्ये हालचाल ही दिसते. लिव्हिंग थिंग्स मूव्ह ऑफ देअर ओन ॲकॉर्ड. ॲकॉर्ड मीन्स स्वयंप्रेरणा. ओके, डू यू नो द मिनिंग ऑफ ॲकॉर्ड? ॲकॉर्ड मीन्स स्वयंप्रेरणा. सजीवांमध्ये हालचाली हे त्याच्या स्वयंप्रेरणेतून होतात. ओके, त्याच्यावरती कोणी जबरदस्ती करत नाही. द मुवमेंट ऑर द चेंजेस टेकिंग प्लेस इन अ ट्विंग थिंग्स ॲट अ सच टाईम इज देअर रिस्पॉन्स टू अ स्टिम्युले. म्हणजेच काय, सभोवताली घडलेली घटना म्हणजे चेतना. ओके, अँड इवन दॅट्स ऑकर इन सराउंडिंग इज अ स्टिम्युलाय. म्हणजे सभोवताली घडलेली घटना म्हणजेच काय, चेतना. अँड द ॲबिलिटी ऑफ लिव्हिंग थिंग्स टू रिस्पॉन्ड टू अ स्टिम्युलस इज कॉल्ड देअर रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युले. म्हणजेच काय, सभोवताली घडलेली घटना म्हणजे चेतना व त्यामुळे सजीवांनी केलेली हालचाल म्हणजे प्रतिसाद होय. कळालं? नाउ रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युलाय इज अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग थिंग्स. चेतना क्षमता हे सजीवांचे लक्षण आहेत. ओके,
फर्स्ट लक्षण इज ग्रोथ, सेकंड इज respiration, third one is exertion, and fourth one is responsiveness to stimuli म्हणजे चेतना क्षमता. ओके, नाउ वी हॅव ऑब्झर्व द फिगर. दिस इज द प्लांट ऑफ मिमोसा. हे लाजाळूचं झाड आहे. लाजाळूच्या झाडाला जर आपण हात लावला तर ते काय होईल म्हणजे त्याचे पानं गोळा होऊन जातील. ओके, म्हणजे तो काय झाला, रिस्पॉन्स झाला. हात लावणे ही काय झाली, ही काय झाली, स्टिम्युलाय झाला. ओके, म्हणजे चेतना झाली. आणि गोळा होणे म्हणजे काय झाला, हा रिस्पॉन्स झाला, म्हणजे हा प्रतिसाद झाला. ओके, द प्लॉटेड प्लांट्स. बघा सूर्यप्रकाशाच्या दिशेने ही झाड झुकलेलं आहे. तसंच सूर्यफूल हे सुद्धा ज्या दिशेने सूर्य हा जात असतो त्या दिशेने त्याच्या फुलाची हालचाल होत असते. ओके, यूज युअर ब्रेन. इन ईच ऑफ द एक्झाम्पल गिव्ह अबाउट व्हॉट इज द स्टिम्युलस अँड व्हॉट इज द रिस्पॉन्स. सुरुवातीला दिलेल्या उदाहरणामध्ये चेतना कोणती आणि प्रतिसाद कोणता हे तुम्हाला बघायचं आहे. आपण लाजाळू झाडांमध्ये बघितलं की हात लावणे ही काय झाली, चेतना झाली. आणि पाने आकसून जाणे ही काय झाला, प्रतिसाद झाला. ओके, आपल्या शरीराला चिमटा घेणे, चिमटा लागणे ही काय झाली, चेतना झाली. स्टिम्युलस झाली, चेतना झाली. आणि त्याच्या इच्छान झालेल्या त्रासाने ओरडणे हा काय झाला, रिस्पॉन्स झाला. व्हॉट इज द मेन डिफरन्स बिटवीन द मुवमेंट्स ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल. वनस्पती व प्राण्या यांच्या हालचालीमधील मुख्य फरक कोणता आहे हे तुम्हाला निरीक्षण करायचं आहे. ओके, नाउ आय होप you up to this you are understand each and every point. So we are stop here.